गचक अंधारी या पाठामध्ये अशोक मानकर यांचा जन्म 1959, ग्रामीण विनोदी कथालेखक, हेबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क. गचक अंधारी एक कथासंग्रह, एक प्रसिद्ध चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट या कथा संवाद लेखनामधून घेतलेला आहे. सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एक दिवस सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावरांची भीती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाहक व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने इथे मांडलेले आहेत. एका गावामध्ये सदा व सखू नावांचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्याची गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहायची, ती तो कोण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले. वडिलाबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा आणि सखू मेटाकुटीला आले होते. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधली. त्यावेळी गजू गाढ झोपीत होता. ज्या बाजाराला जायचे होते तेथे मागची मडकी शिल्लकही होती. त्याने ते ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे. या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या. गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाहक सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ आणि झुंजूमंजू होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध. त्याला एक पडके खिंडार दिसले. आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडारात भिंतीच्या उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत होता, बाबू तुले म्या नेले असतं, पण अंधार किती हाय, रातच हाय अजून. गजा उसळला, असू द्या, मी येतोय, मी येतोय. अरे लेका, रस्त्यानं या वक्ती कोला असते बरं, असू द्या. लहान लेकराले उचलून नेतो म्हणतात, नेऊ द्या की मग. तिकडे लांडगा येईल, येऊ द्या की मग.
पुढे जंगल लागले, जंगलात वाघ असतो. थैमाले असू द्या, काय भ्यो नका दाखवू मला वाघाचं आणि कोल्ह्याचं. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोयच आटीले पोट्ट दिसतंय आणि वाघाने खाल्लं तर तुले. सदाने म्हटलं, तसा गजा तोंड वेडावत मला खाल्लं ना तर वाघ काय तुम्हाला सोडणार हाय. केने मले माहीत हाय की मी नाही येऊ म्हणून तू सगळा हा खटाटोप मला दाखवतोय. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना कधी गचक अंधारी भेटली तर. म्हणू नको मले. गजा गडबडला, गचक अंधारी काय बरं असते. हो गचक अंधारी काय हो. गचक अंधारी माहीत आहे ना तुले. लेका गचक अंधारी वाघ सिंहालाही एका घासात खात जात असते. आपल्याला भेटली तर काय करशील तू. एवढं खतरनाक जनावर हाय. खतरनाक. आता गजा हादरला, शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत ग, मग जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला मिळाली. वाघ मनातून भ्याला, कोणती गचक अंधारी आहे बा, आपल्याला भेटली तर. वाघही विचार करू लागला. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, ती गल्ली बघ, तो उकिरडा बघ, असं बघता बघता सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरासमोर खिडकीजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पश्य दृष्टी आकृती दिसता सदा स्वतःशीच उद्गारला, हाय सायांचं, मी सारं गाव पाहून आलोय आणि हे गधड इथं आहे. सदा तरातरा चालत आला. गचकन वाघाच्या कान पकडला आणि टांग टाकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, गचक अंधारी आली वाटतं, असं स्वतःचीच म्हणताना त्याला हिव भरलं. सदानं रबदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटात हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लय जोरानं चालून राहिलंय गदड. बरोबर हाय, राती भरपूर खाल्लं वाटतं यानं. चाल म्हणले का, मलेही बरंच दूर जायचंय. तिकडे गजा भेला, आता आटलाच ना राहिला. आता काय मस्त बाजारात जायचं आणि पटकन दिसी आपलं काम आटपून वापसही यायचं. स्वारीने गाव ओलांडलं. जंगलाचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडीगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. इकडे वाघाचा धाव सुरू होता. हे देवा, दया कर, मले वाचव. माझ्या पाठीवर कोणती गचक अंधारी येऊन बसली. सदा वाघाच्या पाठीवर बसला हे सदालाही माहीत नाही आणि वाघाला एक भीती वाटत होती की माझ्या पाठीवर सदाने सांगितलेली गचक अंधारी येऊन बसली की काय. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली होती. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाची राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असं म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ
त्याला कापरे भरले, तो थडथडू लागला आणि थडथडण्याने तो उडूही लागला. या छेडाछेडीने वाघ सदाच्या दुप्पट हालू लागला. मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी सुरू झाली असावी. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, हे ईश्वरा, काय बुद्धी दिली मले. गंध सोडून वाघाच्या म्हणजेच गाढव सोडून वाघाच्या पाठीवर बसलोय, आणि वाघाही मला घेऊन चाललाय. पण मी याले दिसलो तर हा माझा नरडी फोडल्याशिवाय राहणार नाही. मले याच्यातून म्हणजेच या संकटातून वाचायला पाहिजे. सदाला दरदरून घाम फुटला. एवढं थंड वातावरण असतानाही घामाने तो वरपासून खालपर्यंत थरथरला होता, घामाने माखला होता. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेऊ आता गचक अंधारी पाणी सोडून राहिलीये, म्हणजे मला आता पाण्यात भिजू भिजू खाते. ह्या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात दडदडू लागले. वाघालाही गचक अंधारीची भीती वाटू लागली. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात आहेत. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून चालला होता तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. सदा असा अलगद वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा, तुम्ही असे म्हणत वाघ सुसाट पळी सुटला. म्हणजेच सदाने सांगितलेली गचक अंधारी वाघालाही भीती वाटत होती आणि वाघाची सदालाही भीती वाटत होती. पण ही काल्पनिक कथेतून एक गोष्ट लक्षात आली की हा जो गचक अंधारी होता, गचक अंधारीला जी काही कल्पना होती, गचक अंधारीची जी काही कल्पना होती सदाने गजूला सांगितली. पण सदाच त्याच्यात अडकला आणि अडकलेल्या संकटातून बाहेरही पडला.